सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक 8 मध्ये भारतीय जनता पक्षाने प्रचाराची आघाडी घेतली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 8 मध्ये भारतीय जनता पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे। भाजपचे अधिकृत उमेदवार अमर पुदाले, प्रवीण दर्गोपाटील, बबिता धुम्मा आणि गीता गवई यांचा होम टू होम प्रचार करण्यात आला। या प्रचार मोहिमेला शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली। माणिक चौक, विजापूरवेस, पाणीवेस तसंच सोन्या मारुती मंदिर परिसरात हा प्रचार करण्यात आला। या प्रसंगी भाजपच्या उमेदवारांनी थेट नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि प्रलंबित प्रश्न जाणून घेतले। भारतीय जनता पक्षाचा विकास, पारदर्शकता आणि सक्षम नेतृत्व या त्रिसूत्रीवर आधारित भाजपची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आली। प्रचारादरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी भाजपच्या विकासाभिमुख कार्यशैलीवर भर देत सांगितलं की प्रभाग क्रमांक 8 मध्ये रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी भाजपचे उमेदवार कटिबद्ध आहेत। जनतेचा विश्वास हाच आमचा खरा विजय आहे। या होम टू होम प्रचारादरम्यान नागरिकांनी ठिकठिकाणी भाजपच्या उमेदवारांचं स्वागत करत सकारात्मक प्रतिसाद दिला। घराघरातून मिळणारा पाठिंबा आणि वाढता उत्साह पाहता प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपच्या विजयाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। या प्रचार मोहिमेत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। मी गीता गोविंद गवई 8 ब मधून होती। माझे मिस्टर गोविंद गवई 40 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे ते कार्यकर्ते आहेत। मी सगळ्यांना सांभाळून सगळे कामं आणि पुदाले सरांच्या त्यांच्याबरोबर सगळे कामं पण अमर पुदालेसारखे कामं कोणीही केले नाही आणि अमर पुदाले येणार हे गॅरंटी आहे। त्याच्यासारखा माणूस नाही। त्यांनी कोरोनामध्ये सुद्धा सगळ्याच्या घरोघरी फिरलेला माणूस आहे। झोपी सुद्धा त्याला दिसतंय सगळ्यांना, एवढं कामं केलेलं आहे। त्याला प्रचाराची बी गरज नाही आहे। बिन प्रचार करता येणार म्हणजे येणार। इतक्या मोठ्या प्रमाणात कामं झालेली आहेत। आता हे पाणी जर परिसर धरला तर ह्या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या योजनेतून साधारण माझ्या मते एक 10 ते 12 कोटी रुपयाची कामं या असं दत्त मंदिरापासून धरून आजोबा गणपती असं लक्ष्मी मार्केट, झुंजेबोळ, माळेगल्ली ह्या परिसरात एक किमान 10 कोटीची कामं झाले। जेवढ्या जुन्या जीर्ण झालेल्या वॉटर लाईन होत्या त्यामधून नवीन वॉटर लाईन टाकण्यात आल्या। DWCची ड्रेनेज लाईन टाकण्यात आली। प्रीमिक्स पद्धतीचं कॉन्क्रीट जे चांगल्या पुण्यासारख्या धर्तीवरती कॉलनीत होतं आहे तशा पद्धतीचं कॉन्क्रीट करण्यात आलं आहे। इव्हन ह्या परिसरात टोटल अंडरग्राऊंड केबल आहे। तुम्हाला वरनं एखादी देखील वायर दिसणार नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात या भागात आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांची जी स्मार्ट सिटीची संकल्पना होती, सोलापूर शहरात जे समावेश झाला त्याच्या माध्यमातून शेकडो कोटीचं काम या परिसरात झालेलं आहे। ते गेल्या 25-30 वर्षापासून या भाजपमध्ये काम करतो, सक्रिय कार्यकर्ता आहे। मी सर्व प्रभाग 8 मधील नागरिकांना आवाहन करतो की तुम्ही एकदा संधी देऊन बघा। संधीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही।